देव जोडे ऐसे नाही, या मधल्या आयला कोणी विचारित नाही. हे देखावा करणारे म्हणजे बंगाळी वांगे. बंगाळी वांगे तुमच्याकडे म्हणतात का नाही काय माहित स्वप्नील बुवा. दादा वांग पिवळं होऊ द्या, पण शहाण्याबाईनं चिरून कांदा चिरून जर डाळ टाकून शिजून हाटलं तर कांद्याचं गरगट म्हणित त्या वांग्याचं बरबट. पण बंगाळी वांगे कोण्याच कामाचे नाहीत. बंगाळ्या वांग्याचं भरीत खा, काही का वट चुनचुन करतात, हिरड्या चुनचुन करतात आणि मग सगळंच चुनचुन. हो म्हणजे बंगाळी कामाची नसते. अद्याप नाही, अद्याप नाही. कवळे तसे खाता येतील. हो जरा मध्यंतरी भाजी करता येईल, जरा पुढे गेलेले भरीत करता येईल आणि जरासे थोडं पुढे गेलेले गरगट करता येईल. पण बंगाळे झाले आहा मसडा तर खात नाहीत. विठाला विठाला म्हटलं ना, संप्रदायात असणं गरजेचं. देखाव्याला किंमत नाही. गाडीत किती मोठ्या आलाय याच्यावर महाराज नसतो बरं. लोकनाट्यवाल्याला कुठं वाहनं कमी येतात. अण्णा तुमच्या लहानपणापासून लक्झऱ्यात होत्या ना त्या बसायला बिचारायला. ते का कोणाची लाईट घेतात का? ही लाईट तर कवा येतील कवा जातीचा काय भरोसा आहे का? त्याचं स्वतः जनरेटर महाराज, ते जनरेटर ठेवाला ट्रक. असं थोडं असतंय. श्रीमंत माणसं नाहीत असं कसं म्हणता? मग सगळी श्रीमंत संप्रदायात असं तरी कसं म्हणता? इथं योग्यता लागत ना महाराज, त्याला किंमत आहे. आंब्याचं झाड लय मोठे, कैऱ्यात लागत नाहीत, लागत्यात कैऱ्या. कोयनी बाईच्या टायमाला इजळ तू आणि इजळलेले आंबे वाननेर पण सर्दी होती त्याला. तर माणसाला भजन म्हणता येतील का ते खाल्ल्यावर महाराज? विठाला विठाला. या संप्रदायात वागण्याला फार मोठी किंमत आहे. मी नेहमी सांगत असतो, एखाद्याची बायको सजती किती, नटती किती, पदर किती घेती, कुंकू किती लाईती, मंगळसूत्र किती खपके आहे. हो सत्यनारायणाच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी नाव किती घेती, त्याच्यापेक्षा पप्याच्या बापाला जीव किती लाईती, हा महत्वाचा विषय. तू काही सांगू नको, 1 किलोमीटरहून तू कुंकू दिसायले पिना पाडास त्याचा. काय करायचं ते तू कुंकू 1.5 किलोमीटरहून दिसलं तर काय त्याला? एखाद्या वेळेस तो ते गाड्याच्या मागून लावते ते चिटकीला असशील कपाळाला. काय म्हणते त्याला? ते रेडिओ स्टिकर रिफ्लेक्टेड असं काहीतरी म्हणतात ना. आपल्याला काही इंग्रजी येत नाही, पण फिरून फिरून शहाणपणा बसला डोक्यावर. तो काय नाही, देखाव्याला किंमत नाही, कृतीला किंमत आहे. मुलगा बाहेर किती सांगतो, आमचे बाबा आमची आई वा आमच्या वडिलांनी असं कमीवलं. नालाय का तू? पाया पडतो का सुंबळ्या? आणि काय लोकांमध्ये बैठकी रंगवायला लागला हा? यम तुला इतका हानीन, इंच भर जागा ठेवणार नाही तुला हाल करायची. देखाव्याला किंमत नाही. वागणूक बापू तू बस ना मायन खाली, कधी मध्ये उठा जाय, तू मागच्याच्या शापान जळून जाशील वागा. हो ना, ते आरोग्य काय? अरे आम्हाला पैसे यायला पैसे त्याला काय रे, त्याला पावदीन गिरगाव कर. वायर जर लांब कर ना, वायर लांब कर. अरे कोणाची वायर लांबायली, तूच काऊन लांबत नाही? विठाला विठाला विठाला. संप्रदायात चांगलं वागणाऱ्या माणसाला किंमत आहे. मोठ्या श्रद्धेने, थोडासा कडक करावा. साऊंड सिस्टीम छान आहे. जुनाट परंपरा, सद्गुरू वारकरी संप्रदायातले आधार्य वैकुंठवासी मदन महाराज, अशा महान महात्म्याच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली ही भूमी आणि या परम पावन भूमीमध्ये एका छोटेखानी लहानशा गिरगाव करायला सुद्धा अशा महात्म्यांच्या नामयज्ञामध्ये आहुती टाकण्याचा योग मला आलाय. माझं सुद्धा परम भाग्य आहे. एक मन असेल स्वप्नील बुवा, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. वागतेत लोक नालायक म्हणून तसं म्हणावं लागतंय, पण राजू तुम्ही नशीबवान आहात. ज्या भूमीमध्ये या संतांचा वास होता, सद्गुरू मदन महाराज म्हणजे आपल्यासाठी ज्ञानोबाराय तुकोबाराय होते. ते पाहण्याची आपली पात्रता नव्हती, पण यांच्या रूपात आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबाराय होते. या लोकांचे वशे जपासा, वारसा जपासा,
काय वाद अधिकार या लोकांचा. अशा परमपावन साधूच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली, अधिष्ठानानं पुनीत असलेली ही चिचोंडी पाटील नावाचं गाव. चिचोंडी पाटील, मला वाटते दुसरं वर्ष आहे स्वप्नील बुवा. गेल्या वर्षी हीच एकादशी होती. बर अशा या परमपावन नगरीतली ग्रामस्थ मंडळी मोठ्या श्रद्धेने दरवर्षी हा नामयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ करता. या परंपरेला, सद्गुरु मदन महाराजांच्या परंपरेला उजाळा देण्याचं काम तुम्ही करता. हा भक्ती संप्रदाय उंच नेण्याचं काम तुम्ही करता. याच्याकरता तुम्हाला प्रणाम करतोय. वे सुंदरशी मंदिर आहेत. माझे सद्गुरु अष्टादश संतांपैकी सद्गुरु सावताबाबांचं एक मंदिर आहे. विटेवरच्या मालकाचं मंदिर आहे. विश्वातला एक नंबरचा वारकरी माझे हनुमंतराय दादा. जगात जरी एक नंबरचा कोण वारकरी असेल तर ते मारुतीराय. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. अशा मारुतीरायांचं अधिष्ठान बाजूला येताना सुद्धा बऱ्यापैकी महादेव मंदिर आहे, गणेशनाथ मंदिर, अगदी सुंदरसं गोडसं गाव. या सर्व अधिष्ठानाला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. या परिसरातला येती, योगी, जपी, तपी, अनुरागी, वारकरी ही सर्व महात्मे जे त्या प्रांतातले सर्व महात्म्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम. या सप्ताहाला लाभलेला अधिष्ठान आदरणीय सद्गुरु बबन महाराज गुरुवर्य. गेल्या वर्षी आजच्या कार्यक्रमाला ते होते. कार्यक्रम आटपून लागलीच विटेवरच्या मालकाच्या भेटीला कीर्तन झालं की रातोरात गेलते. तिथे महापूजा होती द्वादशीची का भक्ताची, तिथे गेलते. गुरुवर्य बाबांना सुद्धा, बबन बाबांना सुद्धा प्रणाम. गुरुवर्य ब्रह्मलीन स्वामी श्यामसुंदरजी पुरीजी महाराज त्यांनाही प्रणाम करतो. गोडसं काम महाराजांचं पंढरपूरला आहे. कालच्या कार्तिकी वारीच्या वेळेस योगायोगानं तिथं उभं राहिलो. त्यांच्या एका भक्तांनी पाहिलं आणि संस्थान पाहण्याचा योग आला. महाराज ही लोक कुठलं करून ठेवतात माहिती. तुम्ही आम्ही संसारिक आहोत, मी सुद्धा आहो. अण्णांचा माझा वाटानं विषय झाला. आपण महाराज फार काही झालं तर लेकरायच्या सोयी करू शकतो, स्वतःच्या लेकरायच्या सोयी करू शकतो. स्वप्नील बाबा दादा, आपण महाराज विश्वातल्या लेकरांची सोय करणारी ही लोक होऊन गेली. कधीचा काल, तिथून पुढे आदिवर बबन महाराज. माझ्या विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता या प्रांतातला, या परिसरातला, या संस्थांचा अनुयायी, या संस्थांचा भक्त कोणी जरी गेला तर त्याला पंढरपुरात सुद्धा निवारा व्हावा, आश्रय व्हावा, अशी जोपासना हे समाधीतून करणारी साधू लोक आहेत. आणि त्याचा पाठपुरावा, त्याची वाटचाल, त्याचं मोठं मोठं पुढे पुढे करण्याचं काम धरणीय पूजनीय गुरुवर्य आमचे बबन महाराज करतात. अशा महात्म्यांना बळ देत जा, अशा महात्म्यांच्या पाठीमागं राहत जा की जे संप्रदायाला उंच नेतात. ते भविष्यात आपला धर्म उंच नेणारी माणसं आहेत. त्यांची काळजी करत जा ही तुम्हाला विनंती करतोय. विठाला विठाला परम श्रद्धे आदरणीय हरिभक्ती परायण आमचे रक्ताटे दादा आहेत. आदरणीय हरिभक्ती परायण स्वप्नील महाराज. दुसरीकडचं कीर्तन आटपूनही परिसरात एखाद वेळेस कीर्तन ऐकायला येते. श्रद्धा असते एखाद्या व्यक्तीची. स्वप्नील महाराजांना धन्यवाद. आदरणीय हरिभक्ती वडके महाराज असतील, बबन अण्णा, बऱ्यापैकी वारकऱ्याची मायच म्हणावं लागे नाही बा. हो, लय मोठे महाराज लोकायला घरी नेणं, जेव घालणं, आमकं करणं. आज आम्हाला एकादशीला तर पेढाच आणला. वा, श्रद्धा आहे. उपस्थित सर्व श्रोते मंडळी, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझ्या मायमावल्या, काय नाही, एक कप्पा फक्त पुरुषाला द्या, एक कप्पा. काय जास्त काय तुमचं माझी काय वाद नाही, काय नाही. मला काय तुमची ॲलर्जी नाही. मला ॲलर्जी असती तर लग्न केलं नसतं, तिकडेच बसलो असतो अंगाला काव लावून जय बम बम बोले, आहे का नाही. काही विषय नाही. फक्त काय होतंय, स्त्रियांनी पुरुषाचा सन्मान करायचा. काय होतंय, माणसं जरी एका कोपऱ्यात गेले तर मग आपल्याला काय किंमत असते. नाही, पुरुषा आहे किंमत.
म्हणून एक एक कप्पा फक्त उद्या त्याला एवढी दोरी बांधा आणि पुरुषांना द्या, पाठीमागून बसायचं. काय होते एखाद्या वेळेस हल्लीचा काळ विचित्र झाला महाराज. एखादा शब्द बोलता बोलता जात असतो वक्तव्य. जगात असं मळणी यंत्रच नाही, त्यानं दाणे फुटत नाहीत. आणि दाणे फुटू नये म्हणून मधले दात कमी केले तर गोंड राहते. मळणी यंत्र सांगायलो मी, उपनेर उपनेर. मग ते ट्रॅक्टरवरचा असू, मोटरवरचा असू, इंजिनवरचा असू, तसं हे पण एक मळणी यंत्र छे महाराज. एखादा शब्द अनावधान चुकीचा जातो घसरत असतो. अहो 4 पायाचा हत्ती पडतो, काय आपली गोष्ट आहे. मग पुरुष सामोर असल्यावर थोडंसं दखून जातं, बायका पुढे असल्यावर मन लाजतो, थोडंसं अंतकरण लाजतं, थोडंसं पाठीमाग थोडीशी 20 फुटाची जागा पुरुषांना देत जा. ही तुम्हाला भीक मागून विनंती करतोय. विठाला 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 आदरणीय मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण हेमंत महाराज. इकडं नाशिक जिल्ह्यात पण गोड असते त्यांचं मस्त छान. हेमंतजी तुम्हाला सुद्धा गोड. तुमच्यासारखीच हिंमत ह्याही लेकरांना पुढे देऊन टाका. बघून तो तुमच्या हाताने ते काम करत राहो. तुम्हाला प्रणाम. या परिसरातलं गायन क्षेत्रातलं तात्विक रत्न हरिभक्तीपरायण आमचे संपत महाराज. गोड वयाच्या मानानं असा सुरेल ज्यांचा आवाज आहे. शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं लोणचं वाळल्यावर पण खावं वाटतं. नसू द्या त्याला बाखूर, पाण्यात बुडवायचं लोणचं चोखायचं, जेवण जातच. ते जुनं रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मगर महाराज गोड. त्यांच्या बाजूचे हरिभक्तीपरायण देसाई महाराज असतील. हरिभक्तीपरायण उत्तरेश्वर बापू वांगीकर. पाठांतर लय महाराज, त्यांना खूप पाठांतर आहे. हरिभक्तीपरायणी सगळी महाराज मंडळी, चोपदार मंडळी, संस्थेची विद्यार्थी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पेटीवाले दादा तुम्हाला सुद्धा प्रणाम. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला पण प्रणाम. विठाला विठाला थोडा कडक करा आवाज करा. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, ब्रह्मांडाच्या मालकानं स्वीकार केला की निंदेतेही तेने वंदे केली. समाजामध्ये असा काही वर्ग आहे दुसऱ्यांची निंदा करतो. जी माणसं निंदा करत असतात ती माणसं मोठी असतात असं डोक्यातलं काढून टाका. म्हणजे फार शहाणी माणसं निंदा करतात असं नाही. कधी कधी ज्यांना कवडीची अक्कल नसती तेही माणसं दुसऱ्याची निंदा करत असतात. काय नसतं ते. माझ्या देहूतल्या मालकानं ते एका ठिकाणी निंदा करणाऱ्याच्या बाबतीत फार वेगळं बोलले. इतराची चेष्टा इतराची चेष्टा हे तो खाने लागे विष्टा, 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 वितराची चेष्टा हे तो खाने लागे विष्टा. घाण खाल्ले इतकं पाप सांगितलं. दुसऱ्याची निंदा करणं करतील माणसं. पण काही माणसं आपण जरी नाही निंदा केली तर अंतकरण त्यांना निंदे पात्र घोषित करते. चुकीचं काम करणाऱ्या माणसांना त्या निंदेच्या ह्याच्यात यावंच लागतं. हृदय मानित नाही त्यांना सुव्यवस्थित. पण अशी सुद्धा माणसं विटेवरच्या मालकानं स्वीकारल्याच्या नंतर जगातल्या बलाढ्यशाली माणसांना त्यांचं दर्शन घ्यावं लागलंय. निंदिती ही तिने वंदे केली, वंदे केली. कोण? आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी. आजामेळ पाय घसरला शेवटच्या टप्प्यामध्ये. चुकीचं काम करण्यात आलं. समाजानं वाळीत टाकलं, प्रांतानं वाळीत टाकलं, परिसरानं वाळीत टाकलं. पण अनाथाच्या नाथे घातला विमानी. शेवटच्या टप्प्यात पश्चातापेन शुद्धता. आज श्रीमद भागवतामध्ये अजामेळ महाराज की जय. असा एखादा भागवतकार आहे का ते म्हणला मी अजामेळाला मानित नाही? तुलाच भागवत सांगायचा अधिकार नाही सुबळ्या.
तुझ्या काय बापाची जागिरी आजामेळ काढून टाकणं. जिथं एक ब्रह्मवेत्ता मानतोय शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी, शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरि सिजानोने हरि झाले, हरि सिजानोने हरि झाले, हरि सिजानोने हरि झाले. हे शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरि सिजानोने हरि सिजानोने हरि झाले. शुक चार ब्रह्मवेत्यापैकी शुकाचार्यांनी आजमेळाला मानले, वंदे केला. भिल्लीन लावर चित्र सशे रानडुकर धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी. एखाद्या कुळात जन्माला, ए खजिने कोणाचा आहे तू, काऊन इतक्या चक्र हाणायला, एका जागेवर बस ना. आमदार केलं होतं लय फिरशील तू इकडे तिकडे, बस एका जागेवर. विठाला 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 विठाला. लावरं चित्र सशे रानडुकर धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी. काय वागणं असेल तिच्या कुळातल्या लोकांचं. त्याची माळ होती का, दारात तुळस होती का. पण अशा कुळात जन्माला आलेली साध्वी स्त्री, तिच्या पायाखालची माती एका सरोवरात टाकल्यावर सरोवरातलं पाणी शुद्ध होते. ही तिच्या पायानं स्पर्श केलेल्या मातीत टाकते मातीत, तर तिच्यात पावर किती असेल कल्पना करा. गोलोकाच्या खुर्च्यात 19च खुर्च्या होत्या, 18 माणसं होते आणि एक खुर्ची रिकामी. कोणाची माय वेली त्या खुर्चीवर बसायची. पण पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात त्या बाईला ती खुर्ची बसायला दिली, ती खुर्ची बसायला दिली. अशा 200 शिष्य ज्याच्यात जटा धरायला होते ते येडेवानी करू लागले, इथं आलीच कस काय. तर ती म्हणली मी इथं कस काय आले, ते वरच्याला विचारा कशाला ताण घेता, ते ज्याचं असेल त्यांना जवळ घ्या ना. अहो लेकरायला लय कष्ट लागले, आपले देव कमी पुढ्या फिरायला पण बोकडे कापायलेत लोक. साधं समजू नका ना त्याला, जवळ ठेवा ना. विठाला 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 विठाला. 19 खुर्च्या पैकी तिला ती खुर्ची प्राप्त झाली. तारिली कुंटीन आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. आवडंबरी हा शुद्ध शब्द, प्रचलित शब्द बघायचा असेल तर तमाशा. हे आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. पण पंढरपुरातल्या मालकानं उजव्या हाताला जागा दिली. जगातल्या सर्व अधिकारी लोकांनी विटेवरच्या मालकाचं मालकिनीच्या दर्शनाच्या अगोदर तिला निंदेते ही तिने. यांना लोक चांगलं म्हणत असतील का आजमेळाला त्यावेळेला? शबरीला कोण बरं म्हणत असेल त्यावेळेला? कोण कानोपात्रेला चांगलं म्हणत असेल त्यावेळेला? आज एखाद्याची हिंमत आहे का या 3 लोकांना वाईट म्हणायची? निंदेते ही तेने वंदे केली, ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. किती माणसं मारली तू वाल्यानं? अगोदरच नाव सांगतोय वाल्या. आता वाल्या म्हणायला काय गिरगाव करायची हिंमत आहे? जीभ जळून जाईन बाळ्या, तू किडे पडते जीबीला वाल्मिकाला वाल्या म्हणल्यावर. वाल्मिक पण नाही म्हणायचं, वाल्मिक ऋषी पण नाही, महर्षी वाल्मिक म्हणायचं. नुसते ऋषी नाही, महर्षी वाल्मिक. फार मोठी ताकद आहे. अहो तुम्ही आम्ही त्या माणसाला श्रीमंत वाणीनं बोलावा, आपली वाणी तरी किती का अधिकारी आहे? आपली लायकी तरी काय? त्या व्यक्तीची श्रीमंती किती आहे? त्या व्यक्तीच्या लेखणीत पण अयोध्येतला मालक होता. बोलिला वाल्मिक तैसेची करीना, वरतोनी दाविना नामामने, वरतोनी दाविना नामामने. बोलिला वाल्मिक तैसेची करीना,
ज्याप्रमाणे मगरबुवा महर्षी वाल्मिकाची लेखणी चालली त्या प्रकारे पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात ह्रस्व दीर्घ इतकी चूक करता आली नाही. आणि त्या वाल्मिकाला वाल्या म्हणणं किती हलकटपणा आहे. मागचं सांगतायत मागचं ब्रह्महत्या राशी पातके अपार. तुम्हाला एक सांगतो, ब्राह्मण मारल्यावर ब्रह्महत्या लागते असं नाही. अशी काही पाप आहेत की ते पाप केल्याच्या नंतर ब्रह्महत्येचं पाप लागतंय. अशी काही पाप सांगितली पुराणात. अशी अमाप पाप वाल्याच्या हातानं घडली. पण तो वाल्मिक किंकर वंदे केला. पण या लोकांना वंदे होण्याची, पूजनीय होण्याची, यांना नमस्कार करावा लोकांनी, ही अवस्था प्राप्त होण्याची शेवटच्या कडव्यात सांगितलं. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. या संप्रदायात भजनाला किंमत आहे. या संप्रदायात म्हणण्यापेक्षा कलियुगात जर किंमत असेल फक्त तो दोनच गोष्ट, अन्नदान आणि भजन. बाकीच्या पुंगाण्या वाजूच नकोस तू. विठाला विठाला विठाला. काही माणसं सांगतात अमकं केल्यानं तमकं होतंय, वगैरे वगैरे केल्यानं घरात लक्ष्मी येती. भगवान शिवशंकरापेक्षा लय शहाणा आहे का चोट्टा. ज्या शिवजीनं डोळे उघड्या, काल परवा पण पाऊस पडला. ज्या शिवजीने 28 दिवसापूर्वी डोळे उघडे, तर महाराष्ट्रातल्या जेवाऱ्या निसवाल्या. सांगा निसवत होत्या का अन्न जेवाऱ्या? ज्यांच्या पॅन्टीवाल्याला नाही कळू द्या, त्याच्या बापाला कळालं बस झालं. आणि यायला जर नाही कळालं तर हे काय दगड खातीन का पुढे? यायनं पण कळून घेणं गरजेचं आहे. 27-28 दिवसापूर्वी पाऊस पडला मगर बाबा, म्हणून महाराष्ट्रातल्या जेवाऱ्या निसवाल्या. नाही तर निसवाल्या असत्या का? नाही. पाऊस पाडायचं काम कोणाकडे? शिवजीकडे. आणि मग विश्वाला, माणसाला तर जीव घातलंच, पण मुक्या जीवांना, जनावरांना सुद्धा चाऱ्याची व्यवस्था शिवजी करतात. आणि ते भजनाला किंमत देतो आणि एक पुंगानी वाजवतो. असं करा तर वाकड होईन तो सुमळ्या. विठाला विठाला. एवढी योग्यता शिवजींची. भजन करी महादेव एका जनार्दनी वैष्णव. एका जनार्दनी वैष्णव. भगवान शिवजीने वैष्णव संप्रदायाची स्थापना केली. ओम नमो शिवाय. कावडी घेतली खाली, मिळाली वैष्णव मानी. त्याच्या चरणार रेणू वंदुरे. ओम नमो शिवाय. टाळी टाळी माझ्या शिवजींनी भजन संप्रदायाला, वारकरी संप्रदायाला किंमत. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अस्थिमय प्राण होता, नंतर चर्ममय प्राण झाला, आता अन्नमय प्राण आहे. अन्न स्वप्नील बुवा, जोपर्यंत हाड उघडत नाहीत तोपर्यंत माणूस मरतच नव्हता. अस्थिमय प्राण असं गिरगावचा बाळू नाही सांगत, पुराण सांगते. आणि मी सांगितलेलं तुम्ही ऐकावं काय? आमची काय जागिरी का ती? आणि कशी ऐकता तुम्ही? नंतर चर्ममय प्राण झाला. दादा, त्वचा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत माणूस मरत नाही. आता चहाला उशीर झाला, पपेज माईल 9-10 शिवाय देतो. अन्नमय प्राण झाला. पोटात अन्न असल्याशिवाय माणूस वाचू शकत नाही. मग आष्टीमय प्राण, त्याला वृत्त
एका पायावर उभं राहणे, हवा पिणे, पाला खाणे, मुठभर पाला खाऊन 8-8 दिवस उपाशी राहणे, अस्थिमय प्राण होता, चर्ममय प्राण, नाना प्रकारचे व्रत व्याग वगैरे. पण हा काल आहे, याच्यात पुन्हा आयुष्य सुद्धा कमी आहे. शतगणिले ते अर्धरात्र खाय, अल्पायुष्य मानव देह. अल्प आयुष्य मानव देह. त्याच्यातलं काय झोपीनं खाल्लं, बालपण गेले नेनता, तारुण्याचे विषय व्यथा, वृद्धापणे प्रवर्तनी चिंता, मरे मापुसा. बालपण गेले नेनता, तारुण्याचे विषय व्यथा, वृद्धापणे प्रवर्तनी चिंता, मरे खेळण्यात, तारुण्यात, म्हातारपणात, आजारात, झोपीत. मग काय आयुष्य, काय खरंय आपल्याला बाकीच्या गोष्टी करणं. साधना काय करू शकतो आपण, आहे का आपली योग्यता ती साधना करण्याची? तितकी बुद्धी तरी आपली तल्लक आहे का? काल खाल्लेली भाजी आज विचारावं काय काय कानी होतो, काय कानी काय धोंडे खाल्ले तो दगडन ते, याचा मेळ लागत नाही आपल्याला. याच्याकरता या काळात भजनाला किंमत सांगितली. महाराज, भजन या शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे. चांगलं बोलणे याचंच नाव भजन आहे, बरं, याचंच नाव भजन आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. तुकोबर आहे म्हणतात. अधिकार किती मोठा आहे, यमाच्या डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ खाय, मोक्षाला लाथांनी, मोक्ष सुखा, मोक्षामा घरी, कामारी हे दाशी. काय ताकद महाराज. या महात्म्यांचं वाक्य वाक्य हे अधिकारी लोकांचं ग्राह्य असते. साक्षी ही मोठ्या माणसांची ग्राह्य असते महाराज. गाफील माणसाची, भंगाऱ्या लोकांच्या साक्षा त्याच्या बायका मानिन, तर तुम्ही काय मानता? कसं सामान्याची साक्ष कशी मानता येईल आपल्याला? त्याला अधिकार. माझ्या तुकोबारायचा हरिनामे ढवळीले, विश्व हरिनामाने ढवळून काढलं. काय योग्यता महाराज, काय पात्रता. विश्व ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप तुकोबारायच्या घरी कशाही अवस्थेत येत होता. म्हणजे त्यांची कुठलीही अवस्था असू द्या, आथरायला नसू द्या, पांघरायला नसू द्या, बसायला नसू द्या, झाडून काढायला असू द्या नसू द्या, खाला चांगला असू कन्या असू, काही पाहुणे घराशी, आजी आले ऋषी, काय पावर आहे, किती पावर आहे, किती पावर आहे. अहो 4-2 पैशावाला माणूस जर आपल्या इथं जास्त बऱ्या येत असतो, लोक म्हणून नाही बाबा लय मोठा माणूस आहे, त्याला लय मोठा माणूस मानितो बाबा, त्याला लय मोठा मानितो. आणि असं म्हणलं सकाळच्या मोठं मेलं. म्हणजे सगळ्या मोठ्याला याला कोण्या दिवशी बटन दाबून मारायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप, विश्वातला मोठा म्हणते. आणि हा मोठा तुकोबारायच्या घरी मनन जातो. आता महाराज तुकोबाराय किती मोठे असतील, आणि ते सांगतात भजनाला किंमत आहे. भजन प्रमाणे येतं, सगळ्यात मोठी भजनाला किंमत आहे. हो, काही ऐकतो. परवाला आमच्या पोरायच्या माईल कोणकरी रुद्राक्ष द्याला. रुद्राक्ष माझ्या शिवजींचं भूषण आहे, त्याबद्दल आपण हसायचं नाही. पण तिला रुद्राक्ष द्याला, मग तिनं काय केलं, सगळ्या देवायची सरकासरकी केली देवघरातली. तर मला ते वेगळंच वाटलं. असं काय ग, तुला काय काय भूक लागली होती का काय? तो आज जेवण आंघोळ करून जेवायचं होतं, जेवून पुन्हा आंघोळ करायची होती आणि मग पूजा करायची होती. तो अशी देव कोणीकडे विकस काय मानले म्हणलं येडेवानी? हा, तुम्हाला माहित नाही म्हणे. म्हणलं काय? म्हणलं मानले, तुम्हाला कळतच नाही. म्हणलं हो, मला नाही कळत. गोळ्या संपल्या म्हणून महाराष्ट्रात फिरतो मी. इतकं नका हसू, इतकं म्हणायची हिंमत नाही माझ्या बायकोची. तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलं. हे सगळं तुमचं सांगायला ध्यानात ठेवा. तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत मला. विठाला विठाला. तर मी म्हणले तुम्ही आधी खाली बसा. घोंगडी टाकली, मला बशिलं तिथं, हातात अक्षदा दिल्या. म्हणलं आता मंत्र म्हणती काय तू? मला पाठ येतं, तू काय म्हणती? रुद्राक्ष अक्षदा टाका. मी रुद्राक्ष घेतला, कपाळाला लावला, कंठाला लावला, कानाला लावला, हृदयाला लावला आणि रुद्राक्ष तिथं ठेवून दिला. एक ध्यानात ठेवा, हे रुद्राक्ष पैसे देणार आहे. घेतलेला पटका म्या देवळीत ठेवून दिला. म्हणलं आज घरीच थांबतो. नाही बाई, तुम्ही तुमचं निघा. असं नाही झालं, एरी सांगायला लागलो. रुद्राक्ष पैसे देणार आहे. म्हणलं तुला द्यायला कोणी? काय नाही, दारात एक छोटा हत्ती टेम्पो आलता,
आणि त्या टेम्पोमध्ये एक 6 पायाची गाय होती आणि गल्लीत कोणालाच द्याला नाही, आपल्यालाच द्याला. ते म्हणले बाई तुमचे मालक महाराज आहेत आणि हे रुद्राक्ष, ह्या रुद्राक्षानं घरात भरपूर पैसे येतात. म्हणलं तू त्याला काय दिलं? काय नाही म्हणली 5 किलो सोयाबीन दिली. अरे म्हणलं जे सोयाबीनसाठी भिकारचोटपणा करायला आहे आणि तो पैसे देणारा रुद्राक्ष तुला द्यायला त्याच्या गोळ्या संपल्यात का? पैसे देणारा रुद्राक्ष हिला द्यालाय आणि ह्यो सोयाबीन मागायला लागला, भीक मागाय. आणि काय येडा आहे त्याच्या गोळ्या संपल्यात का काय? त्याच्या डोक्यावर परिणाम झाला का काय? मी म्हणलं लक्ष्मीचा मालक जर तुला प्रसन्न करायचा असेल तर तू भजन कर. तू का म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. तुला माझ्या शिवजींची कृपा व्हायची असेल तर तू भजन कर. माझ्या शिवजींना भजन आवडतंय. नुसतं भजन आवडत नाही बापू, भजन करणाऱ्याच्या पायाखालची माती पण कपाळाला लावते. हो पायाला लावते. चरणी चरज वंदी शूळ पाणी नाचतो कीर्तनी त्यांचे माता, नाचतो कीर्तनी त्यांचे माता. चरणी चरज वंदी शूळ पाणी नाचतो कीर्तनी त्यांचे माता. भजन करणाऱ्यांना शिवजी मानतेत ग, असं आमच्या घरी घडलं नाही. एवढा मोठा रुद्राक्ष तिला भेटल्या, ती भंगिऱ्या रुद्राक्षाच्या नादी तरी कशाला लागन? काय गरज आहे तिला? असा चालता बोलता रुद्राक्ष आहे ना तिचा. एवढा रुद्राक्ष असल्यावर काय गरज आहे? आणि ज्या बाईला चांगला रुद्राक्ष भेटल्यावर ती इकडं तिकडं या साई ह्या शेंद्रिया फेंद्रिया देवायला जी इडे घालती का? असं समजायचं ही मागच्या जन्मातली चुडेली डबल जन्माला आली. विठाला विठाला विठाला. माझ्या मालकांची पुरावे भजन प्रमाण. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ सांगितला, झालं कीर्तन. विठाला विठाला ज्यांचा अंगीकार केल्याच्या नंतर ती माणसं वंदे होतात. बरोबर 9 पर्यंत जेवढे पुरावे आठवतील, जितका आशीर्वाद देताल तितका बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. वरात चालली एका ठिकाणाहून. वरात लग्नात नंतरच असती ना, अगोदर असती ती शेवंती. अगोदर असती ती शेवंती आणि लग्न लागल्यावर असती ती वरात. आणि वरात आटपल्याच्या नंतर जी यात्रा असती ती वर यात्रा. म्हणजे देवता नाही, वरी बी नाही, देव करायची अशी. आपल्या प्रांतातले कुलदैवत वगैरे दर्शनाला जायचं, कुलाचार शिष्टाचार वगैरे हा करावा लागतो. मग वरात. माझ्या लहानपणीपासून वराती आता बऱ्यापैकी काही ठिकाणी बंद झाल्या, काही ठिकाणी इतकं वरातीचं स्वरूपी चित्र झालं. आपोआप काही ठिकाणच्या हळदी बघितल्यावर असं वाटतंय आधुनिक पद्धतीतला डबल. काय विचित्र काम. व्याही इकडचे याही विहीन, तिकडचे याही विहीन. हळदीच्या दिवशी तालदार राहिलेत. मग हळदीच्या दिवशी जर पोराची पोरीची माय नाचत असेल तर वराणानं कसं यावा उद्या ठरवायचं आपण. ही सुरू झाली पद्धत. सुरू याला प्रगती म्हणायचं नाही, याला अधोगती म्हणायचं. अधोगती महाराज, अधोगती आहे. काय काय चुकीचं काम आहे. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हा अनुचित प्रकार. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप, माझ्या पवित्र धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापाच्या राज्यात हा प्रकार नाही. चुकीची गोष्ट आहे. नवरदेवानं घोड्यावरून उतरून नाचावा. अरे तुला आता अक्षदा पडल्याच्या नंतर संसारात नाचायचंय. आणि ह्या नाचताना जर तुझे पाय चुकीचे पडले तर सगळे लोक तुझा अपमान करतील. आणि तू संसारात पडायच्या अगोदर जर घोड्यावरून उतरून खाली नाचत असेल तर इथंच तो अपमान नदीला गेला. विठाला 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 विठाला. असावी. चला वरात आटपली, चालू होती वरात. मारुतीरायचं दर्शन घेतलं नवरदेव नवरीनं. त्या काळातले नवरदेव नवरी बूट चप्पल पायरीच्या खाली काढून मारुतीरायचं दर्शन घेत होते. आता बरे काही भडवे नवरदेव पाहिले मी, ते लाल बुटा सगट मारुतीकडे जातात. आजोर होतो तो ह्यासारखा. आणि आता कोणासारखा झालाय तो? कोणासारखा झाला तरी मेल्यावर त्याच्या पुढेच एकदा तुला टेकायचंय. ते वटीतले दाणे त्याच्या पुढे टेकावत लागतात. हा, त्यानं रावणाचे तंगडे हाणले तर तू तंगडे हाणायला कितीक लागते?
काय विचित्र माणसं. गडबड असल्यावर मारुतीरायचं दर्शन घेताना म्हणजे बुटात आणि टाचावरी जय मारुतीराय. अरे काय येडपटेस रे सुंबळ्या तू. एवढा मोठा रावण आपटू आपटू हाणलाय त्यानं आणि तू हे नुसते टाचाच वरी काढायला बुटातल्या. तू पाया तरी कशाला पडतो. काही तर इतके नालायक. तो तो कळसलोय लांब. अर्धी बिडी वाढलेली असा स्वप्नील वन अर्धी शाबीत असा फेकून तर द्या वाटणं मागून धरी तू जय मारुतीराय. जळण रे काष्टा. त्यानं लंका फुकली. तू धोतर फुकायला किती टाइम लागेल जरा याचा विचार तर करतोय. मारुतीराय त्याच्या पुढं बिडी माग धरून पाया पडतो तू. अख्खा जळशील. 2-3 वर्ष पोटावर झोपावं लागेल. पाठीव झोपताच याचं नाही. विठाला विठाला वरात चालली दारातून. वरातीमध्ये काही मुलं नाचत होती. तेव्हा वयाची मर्यादा सोडून नाचायला एकच जागा आहे ती फक्त परमार्थात. मी काय बायकांच्या विरोधात बोलत नाही. काही श्लोक असतील काही असतील पण 7-8 वर्ष झाला आपण कुलूप लावलो तोंडाला. अद्याप नाही. बायकांनी पण नाचा पण बायकांनी बायकाचाच हरिपाठ चालू असला की त्यांनी वजनात नाचा. किती मंदिर आहेत तुम्हाला. एका मंदिरावर स्वतंत्र बायकांनी कब्जा करायचा. मस्त पडदे लावून घ्यायचे. काय देणार नाही गाव. या चला तुमच्या महिलातली एक जण गळ्यात मस्त टाळ गीळ उगा पकवात सुद्धा वाजायला शिका. बायकांनी हरिपाठ वजनात. अहो मंदिरातला देव डुलावा. देव डुलावा. इकडे नकोय. हरवाला आमची इथे एक भागवतकर आले. चला म्हणले महिला मंडळ. अरे म्हणलं त्या नाही. तुमच्या मंडळी काहून नाही आणल्या. नाही म्हणले ते पोरं आमच्या शाळेत येत मग यांचे पण शाळेतच येत ना. हा तो भागवत ऐकायलेत म्हणजे त्याच्या गोळ्या संपल्यात का काय. हा ऐकू देईन बसून. हो बसू दे बसू. माणसं नाचे हो. मोकळे होतील त्याचे हातपाय. हो इथून लगेच कांद्याच्या थैले उचलायला जातील. हो यायला कशाला. नको नाचू. चुकीच्या गोष्टी माझ्या माईनो. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची परंपरा सांभाळा. काय जनाबाईचा अधिकार होता. जगाचा बाप तिच्या ताटातलं उष्ट खाटत होता पण कुठे उभं येत आहे. माग उभं राहायच्या अशा पद्धतशीर. हो काय काय ताकद ताकद महाराज. काय योग्यता होती लोकांची. असो हे लग्ना कार्यात फार. ज्या बाईच्या नवऱ्याला 1.5 ते 2.25 लाख रुपये पगार आहे त्याची बायको चौकात नाचावी. किती पिढ्याचा अपमान आहे त्याचा उतू आलेला. किती पिढ्याचा अपमान. मोठे पण नाही महाराज. नाक कापले इतका अपमान आहे. हो मागच्या लोकांनी किती आदरात आतापर्यंत चालवत आणलंय. त्या अवस्थेत आपण चालवायचं. चला. चिमुकली लेकरं नाचत होती. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा हरिपाठात नाचायचा अधिकार आहे. 100 वर्ष संपलेल्या 100 वलांडलेली बाई सुद्धा म्हातारी असेल तिनं सुद्धा टाळी वाजून डुलण्याचा अधिकार आहे. तिला सुद्धा भजनात हरिपाठात काकडा जर उभ्याना असेल तर तिला सुद्धा डुलण्याचा नाद आहे. ती दिंडीत असेल तिला सुद्धा डुलण्याचा नाद आहे. हो. नाचणे म्हणजे पदन्यास. पण लग्नात मात्र आपल्याला कोणालाही नाचायचा अधिकार नाही. आम्ही ठराविक लोक शाळेत होतो. मी 7वी पर्यंत गेलो. काही जरसे पुढे सरकले. मागच्या पुढच्या वर्गात होते. एक नवरदेव होता. त्याच्या लग्नामध्ये आमचा एक मित्र नायब तहसीलदारची परीक्षा पास झाला 2 महिन्यापूर्वी. आणि तो 2 महिन्यापूर्वी नायब तहसीलदाराची परीक्षा पास झाला. त्याची पोस्टिंग झाली एका तालुक्याला. सगळं झालं स्वप्नील बुवा. आणि मग 2 दिवसाची सुट्टी घेतली आणि मित्राच्या लग्नात शेवंतीला नाचत होता. मला धोतरावर असल्यामुळं काही जाता नाही आलं. ते एक जणाला सांगितलं. ते अमक्या अमक्या कपड्यावाले त्याला असं धक्का लावून माझ्याकडे बघायला. मी बैठकीत बोलून घेतलं. मी म्हणलं अरे तू नाचतो कशाला रे. मित्र आहे ना म्हणला आपला. महाराज आपण एका वर्गात शिकलो. पण मी म्हणलं तू नायब तहसीलदार आहेस. लग्नात नाचण्यासाठी नाही. तुला फार काय झालं याच्या लग्नाविषयी कौतुक एखादी भेट अख्ख्या पगारीची देऊन टाक. पहिली पगार त्याला देऊन टाक. त्याच्या संसारात उपयोगाची वस्तू देऊन टाक. तू नाचणं बरोबर नाही. ते म्हणलं आनंद व्यक्त करायचा. 7-8 महिन्याला ह्या नवरदेवानी त्याच्या बायकोची सोडचिठ्ठी झाली.
अपमान कोणाचा झाला, तहसीलदाराचा का त्याचा? ज्याच्या लग्नात तहसीलदार नाचावा त्यानं 2-4 महिन्यात बायको सोडून द्यावा. किती काय कुठपर्यंत आलंय? योग्यता का आपली? लायकी आहे का त्याच्या लग्नात आपण नाचण्याची? नाही. नाचायचं असेल तर या लग्नात नाचा. धन्य जगी तुझी हरी धन्यासानाम नैवम गांजा कसम लिखितम. काय गांजा फुकेल लिहिले? ओष्टाम नैवम रोमहा, ज्याला मिशी आली नाही चिमुकले बालक त्यांनी पदन्यास करावा. काय ते एक वेगळं वेगळं वैभव असतं ना. ते मितूपणाच्या थोडस लांब असते. फार काय झालं तर त्यांना पैसे कळतील, पैसे कळतील. आपलं तुपलं कळल, उद्धाराचं काय कळतंय त्यांना? ज्यांना हा वाक्य नीट ऐका. दाबनाव आणि मिशा झालेल्याला बी उद्धाराचं कळत नाही. हे उसातलं डुकर आहे, हे उसातलं डुकर आहे. पण बाल्यावस्थेला लेकराला उद्धाराचं कळत नाही. याला समजायचं मातीतलं पाणी आहे, चिखल आहे, आणि चिखलाला आकार देताय तू महाराज. त्या मातीतलं पाणी संपलं की त्याला ढेकूळ म्हणत असते, आणि ढेकळाला आकार देता येत नाही ना. आपल्या वयातले आता ढेकळ झालेत. विठाला विठाला विठाला. आणि चिमुकली लेकरं नाचत होती, लहान लहान लेकरं नाचत होती. नाचायला स्वर कशाचा होता माहितीये का? सूर सनई चौघडा याच्यावर नाचत होती. आता डीजे वगैरे आधुनिकता आली, काय करायचं आपल्याला? ती सगळी आधुनिकता डोक्यावर घ्यावा आणि त्या आधुनिकतेनं यायला फुकावा. इथपर्यंत झालं तरी हरकत नाही. कशाला आपण डोकं लावायचं आहे का नाही? कशाला आगाऊपणा करायचा? चला, जी गोष्ट ज्वारीमध्ये, गव्हामध्ये, बाजरीमध्ये, मकेमध्ये, तांदळामध्ये 5 किलो तांदळामध्ये जर 25 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम जर खडे निघत असतील तर ते तांदूळ स्वयंपाकाच्या योग्यतेचे आहेत, पटपट निसायचे. पण 5 किलो तांदळामध्ये जर 2 किलो खडे निघत असतील तर ते तांदूळ मात्र आहेत समजायचं. वाक्य कळालं का? ज्यांच्या पॅन्टीवाल्याला मात्र्याचा अर्थ कळू द्यायचा. मग मात्र धुवावं लागत, मग ते चाळावं लागतंय, मग कांडावं लागतंय, आणि मग मात्र कुठेतरी स्वयंपाकाच्या योग्यतेचं होत असते. जिथं शिल्लक मात्र झालं का तिथं उपदेश करणाराच नालायक असतो. विठाला विठाला महाराज. आता ही परंपरा तुमची गोड चालू आहे. सद्गुरू मदन बाबापासून पुढे बबन बाबा आदी करून सगळ्या मोठमोठ्या परंपरा आहेत. ह्या परंपरेत जोपर्यंत गोड आहे तोपर्यंत सगळ्यांनी आनंदानं या परंपरेत नाचायचं. या परंपरेत एखादी शिल्लक गोष्ट वाढली की उपदेश करणारा मूर्ख, त्यानं जाणून नेमता व्हायचं. ज्या काळात एखादी गोष्ट शिल्लक व्हाली ना तिथं उपदेश करणारा नालायक असतो. आकाशवाणी झाली, रात्रीच्या वेळेला आकाशवाणीनं सांगितलं उद्या दुपारी ठीक 12:05 पाऊस पडणार आहे बरं का. हा पाऊस ज्याच्या अंगावर पडेल तो वेडा होणार आहे बरं का. आणि आकाशवाणी लुप्त झाली. गावातल्या सगळ्या लोकांनी स्वप्नील बुवा आकाशवाणी ऐकली आणि सगळ्या लोकांनी विचार केला आकाशवाणी मूर्ख आहे, नालायक आहे, तिला अकलीचा कांदा नाही. पावसानं कुठं माणसं वेडे होत असतात का? सगळे माणसं रस्त्याला, राजाची बायको, प्रधानाची बायको, दोघायचे कट्टे, मग तर बाकी काही विषयच नाही. लग्नात जर नवरदेवाची माई येडेवाणी करीत असेल तर ह्या तर कुठं आपल्याला जाणारच आहेत ना. हा, ह्या काय टेम्पो निघल्यावर टायमाला निघत असतं का? ह्या धोरणात राहत असतात का? जात्या लग्नाची वरमाय रिकामी जागा. पुढचं तुम्ही म्हणा घरी गेल्या. हा, जरा अवघड शब्द आहे तो, म्हणायचा बी नाही आपण, कशाला म्हणायचा.
सगळे लोक बाहेर. पावसात कोण गेलं नाही? राजा आणि प्रधान दोघच गेले नाही. दोघं न गेल्यामुळं दोघं इडे झाले नाही. इडे झालेले कपडे ठेवत असतात का? आला सगळ्यांनी कपडे फाडे. प्रधान म्हणला राजे साहेब त्या महाराणी येता. राजा म्हणला मही दाखवायला आणि तिच्या बाजूला ती तू ये. तिने कुठे अंगावर कपडे ठुले? पागल झाल्यात त्या पागल. हे कुठून पाहू लागले? गोपुराहून. सगळ्या येड्याला कोण दिसले? हे राजाच्या बायकोला आणि प्रधानाच्या बायकोला दोघी म्हणले बाई आपले नवरे येडे झाले. यायच्या दृष्टीने येडे कोण आहेत? राजाच्या आणि प्रधानाच्या दृष्टीने येडे कोण? हे. आणि त्याच्या दृष्टीने येडे कोण आहेत? कपडे घातले, खंटाच्याच काठ्या हातात घेतल्या. राजा म्हणला काय करायचं? प्रधान म्हणला राजे साहेब एकच करायचं, मार जर चुकवायचा असेल तर कपडे फाडा. प्रधान म्हणला पागलेस कर तू? राजा म्हणला अरे तू प्रधान आहे, मी राजा आहे, या नगरीचा राजा आहे, आपण कपडे फाडीत असतेत का? आपण येडे नाहीत राजे साहेब, पण येड्याच्या दृष्टीने आपण येडे येत. आणि तुम्हाला जर मार वाचवायचा असेल तर जाणून नेमतो हा येड्याचं सोंग घ्या. जिथं लय मोठे येडे झाले ना तिथं शहाण्यानं मुकाट्या बसलं पाहिजे. विठाला विठाला कर. तुला कशी सुरुवात करायची खरजुल्या? तू या आकारानं हो दे कार्यक्रम कसा करायचा, कसे भरायचे, काय करायचे खरजुल्या. तुम्हाला माहिती आहे का आमच्या शेतातलं कुत्र काल ती तुरी चाळायची चाळणी घरी आणली बैलगाडीत. ते आलं आखा खाली आल्याच्या नंतर शेलूतल्या खरजुल्या कुत्र्याला भेटलं. तो मळ्यात गेल्यावर मी आणलो कुत्र कानं काऊन खाजवायलं रे. तर आमचा गडी म्हणला ते शेलू चालतं. अरे म्हणलं हे आता बाकीच्या कुत्र्याला खरूज आणतंय, तुम्ही याला बांधून टाका. मग असे काही खरजुले लय जणायला खरूज आणतात ना. विठाला 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 एकाला खरूज आल्यामुळं बाकीच्या 4 कुत्र्याला येऊन म्हणून आम्ही त्याला बांधून टाकलं. त्याला वैरण त्याला चारा गिरा तिथं टाका म्हणलं पलीकडून. हे 4 जण. पण 4 कुत्र्याला जर खरूज आली तर एकाची ताकदच नाही यायला. आपण मग त्या वासानच येते. डालातला 1 कांदा खराब झाल्यावर काढून टाका, आणि डालात 70% कांदे खराब झाल्यावर आता काढायचे कोणते? आहे का नाही? हो, असा नियम असतो. म्हणून चांगल्यानंच खराबच्या लांब जा. हो, चांगल्यानं खराबला खराब म्हणूच नका तर मोठे व्हाल. आणि चांगले जर खराबला खराब म्हणत असतील तर कालांतरानं खराब म्हणूच येडा होशील. हो, जाणून नेमतो होणार. तेच ज्या गोष्टीचा सुळसुळाट जास्त चालू असतो त्या गोष्टीवर जास्त वक्तव्य करणं चूक असते. चला, काळ इतका नृत्याचा आलाय. लोक म्हणतील गिरगावचा बाळ्या पागले, याचं लग्न तहा झालं, याला हलकी नव्हती. आमच्या काळात डीजे आलाय ना, आम्हाला नाचू देणं. कसा नाच बापा, काय करायचं, काय घेणे त्याला? अख्खं घर फुकून नाच, काय करायचं त्याला? जाय नाशिकला इटा उचलायला पप्याची मायन. तू कशाला ताण घे, तू नाच. तुला कसं नाचायचं तर गोड गोड गोड. चला, लहान लेकरं नाचू लागले. नवरदेव नवरी बैलगाडीत बसलेली. भारदस्त माणसाचा नातू होता नवरदेव. भारदस्त कोणाला म्हणतात ते माहितीये का? लवून चोपून आदरानं वजनदार भाषाशैली वागणं, गोरगरिबावर वरद हस्त, याला भारदस्त माणसं म्हणत असतात. हा, जमीन 150 एकर सप्त्याला रुपयापटी नाही. कस काय सप्ताह चाललाय? हा, चांगला चाललाय. तू या घरात घुसणार एके दिवशी थांब जरसा. असं काय याला कुठे वजनदार म्हणत असते? तो बँकेत कोटीन धोत्राला गाठी. हो, कांदे झाले म्हणले 9 ट्रक, आणि तरी दात घाशी दुसऱ्याच्या दारात जाऊन चहा पे. तू आटपलं का? हो, तो तर तू आता बघून तू. हो, पिच्या पी 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 पी. काय काय यायला वजनदार म्हणतात ते. वजनदार कोण असतोय महाराज? पडलेली जागा उणीवता स्वतःच्या सत्कर्माने भरून काढतो, त्याला वजनदार म्हणत असतात. काय रे पोरं, यावर्षी सप्त्याच्या काल्याच्या पंक्तीला काय केलं रे? काय नाही दादा, शिरा भात कडी आहे. बर बर. का रे, पोळी का टाळली? नाही, जरा पट्टीची अडचण आली. एक काम करा, 4 क्विंटल गहू आणि त्या पोळ्या करायचं काम आमच्याकडं. याला म्हणतात माणसं भारदस्त माणसं. रिकामी जागा चांगल्या पद्धतीत भरून काढतात ती माणसं भारदस्त असतात. भारदस्त असतात. कुंटालानं पैसे, एका कीर्तनाला हजर नाही, पहिल्या पंक्तीला टप्पू हानी. तू
मागच्या पंक्तीला तारांबळ उडती म्हणला, त्याच्यामुळे पहिल्या पंक्तीला सगळं गरम गरम असते. हो. आणि कडीचा गिलास भरून बायकोला नेतो. हो, तुला आज उपास आहे, लावून मंगळवार आहे, सकाळी गडी गरम करून पी, सर्दी जाईन तुझी. काय सोमळे आहेस रे तू येड्यावानी. दाने कापे हात नावडे देवीची मात, नावडे देवीची मात, नावडे देवीची मात. दाने कापे हात नावडे देवीची मात, नावडे देवीची मात, नावडे देवीची मात. दाने कापे हात नावडे तेवीशी मात. महाराज दान करताना तर हात चळचळ कापतूच, पण दानाच्या गोष्टी केल्यावर पण ते आवडत नाही. इतकी काय काय भंगीर हो आमची. ते एक मथर मरस न. आणि मग या जुन्या बाया काही सांगत ना, त्याला बाजाच्या खाली घ्या, त्याचा आड्यात जीव गुतलाय. म्हणजे बाजाच्या आड्यात कुठं जीव गुतल्या, मग काही काही लोक बाजाचा अंगाला घेऊन फिरले असते ना. म्हणजे मरतच नाही मी, असा मरतच नाही, नाही तो सुंबच गुंडाळला असता अंगाला. सुंबच असं कुठं असतं काय. पण म्हणले खाली उतरा. आता ते ऐकत होते, त्याच्या पाठीमाग वेगळे तत्व होते. कारण बाजेवर अलगत असतो माणूस. खाली घेतल्याच्या नंतर घेता घेता अंग हलणे, हे होणं ते होणं, नाना प्रकारचं वगैरे वगैरे काय असेल ती आज्ञा होत असती. आणि मग खाली घेतलं तरी मरण. म्हणले त्याच्या हातानं दान करा. मग त्याच्या हातानं दान करात म्हणले काय करा, तर काय म्हणले एखाद्या महाराजाला 10-5 पायल्या ज्वारी द्या. मग मोठं टोपलं होतं 8 पायल्याच, आमची 4.5 किलोची पायली, मोठं टोपलं होतं. ते टोपलं भरून ज्वारीचं आणलं. त्याला बोलता येत नव्हतं आखरीच टायमाला. तर म्हणले काय नाही, त्याचा हात नुसता ज्वारीत खूपसाने एका महाराजाला देऊन टाका. ते सप्ताह चालू होता. पंक्तीला सकाळी भाजण्याला भाकरी पिठलं होईल. म्हणले पिठलं करीन कोणी, पण भाकरी याच्या. तर ते म्हण भाजण्याला तर हात असा पुढं पुढं होत होता ना, तर त्यानं असा बागलात घातला. द्यायची नाही म्हणला. मग त्या बाया म्हणल्या मा हे काय जेवारी नाही देऊ देत ग, यायच्या हाताने एखादी गाय द्या. मग बाजच नेली ती गायीच्या गोठ्यात. कशाला? गिरगाव करायला गाय द्यायची. मला घ्या म्हणला गायीच्या गोठ्यात. साऱ्या गायी पाहिल्या. तज्ञ होतं शेतीतलं. एका गायीची शेपटी काळी पडली होती. गायीला, म्हशीला, बैलाला शेण जर काळव निघत असेल तर समजायचं निकाळ्या झाला. तापीच्या पलीकडे आजार गेला. 14 तासात जनावर मरणार. म्हणलं ही गाय देऊन टाका. आता मला तर अण्णा शेती कळत नव्हती, आता शेती लई कळती. हो, लई कळती शेती. हो. तर मग ती मी बी गाला कुंकू लावलं गायीला. कुंकू गाय घरी नेली. आणि सकाळच्याला आमची पोरायची माय म्हणली 4 रोजदार लावा लागते. म्हणलं कशाला? गाय पुरायला. म्हणजे गायीचा फायदा काहीच नाही. 1600 रुपये रोजदारीच गेली दादा. असे कारभारी करून काय फायदा आहे आपलं मगर महाराज. काय यायला भारदस्त म्हणत असतात. भारदस्त माणसाचा नातू आहे नवरदेव. गळ्यामध्ये तुळशीची मोठी माळ आहे. मोठी माळ आहे तुळशीची. गोपीचंद लावलेला वजनदार व्यक्ती, भारदस्त व्यक्ती. 12ची 12 मधल्या द्वादशी त्याच्याच. एका एकादशीला पंढरपूरला, आणि जी मधली वारी असती त्या वारीच्या 12 द्वादशीच्या पंक्ती त्याच्यात. काय भारदस्त माणूस, वजनदार माणूस, वजनदार. अशा अवस्थेत नाविन्यपणात परमार्थ करणारा वजनदार, तात्विक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील व्यक्ती. आणि त्या व्यक्तीचा तो नातू नवरदेव होता. आणि रस्त्याने ती गाडी चालली. ती नवरदेवाची गाडी सूरसनई चौघडा वाजत होता. निंदे तीही त्याने वंदे केली सांगतोय. हो, ते सांगतोय. विठाला विठाला विठाला. आणि मग दारा पुढे वरात आल्याच्या नंतर अन्न, हळीत, कुंकू, गुळाचा खडा, साखर नवरदेवाला द्यायची पद्धत असते आपल्याकडे. करदुडा, सुपारी द्यायची. दारा पुढे गाडी आली. एक मुलगा पाहत होता. भारदस्त मुलगा होता. दिसायला टवटवीत होता, देखणा होता. आणि त्या मुलानं ती वरात पाहिल्याबरोबर त्याचं अंतःकरण खोचलं.
आवाज कडक करा, मोठा करा आवाज, मॉनिटरला आवाज द्या. त्याचं अंतःकरण खोचलं आणि मनातली मनात त्याने विचार केला, देवा का रे माझ्याकडे बघत असताना अशी अवकृपा केलीस रे, माझ्यावरली ही कृपा का काढून घेतलीस रे देवा. तो गेला मुलगा घरामध्ये, अंथरून टाकलं, अंगावर पांघरून घेतलं आणि झोपून राहिला. ती रात्र गेली, तो दिवस गेला दुसऱ्या दिवशी रात्र गेली. तिसऱ्या दिवशी आईने विचारलं, बाळ्या कालची रात्र झोपलास रे, कालचा दिवस झोपलास रे, ही रात्र झोपलास रे, आजचा तिसरा दिवस उजाडला रे, तू उठत का नाही. बोलत नव्हतं. बापानं विनंती केली, माईनं विनंती केली, बहिणीनं विनंती केली, दुसऱ्या भावानं विनंती केली, काका चुलत्याने विनंती केली, चुलती काका कोण असतील सगळे, उठत नव्हतं. गरीब माणसं कोणाला सांगतील, परिस्थिती नाजूक होती. अंगीकार ज्यांचा सांगतोय. भारदस्त नवरदेवाचे आजोबा, या नवरदेवाच्या घरी या झोपलेल्या पोराचा बाप नोकरीला होता, शेतात काम करायला होता. स्वप्नील बुवा काय मालक वजनदार आहे माझा पंढरपुरातला. एकदा त्यानं हातात धरलं की काय कोणाची माय वेली, हा कोण असा हरामखोर आहे की पंढरपुरातल्या मालकानं हातात धरल्यावर त्याची निंदा करू शकतो तो. ऐका पुढे, निष्ठावंत माणसं होती काम करणारी. बाहेर असे वसरीत बसलेले मुलाचे आजोबा, शेणाची पाटी ह्या पोराचा बाप नेऊन टाकीत होता उकंड्यावर, पण चेहरा सुकलेला होता. मालकाने विचार केला, कालपासून घडी आपला चेहरा सुकलेला आहे. महाराज गरीबाची ज्याला जाण आहे का त्याला श्रीमंत म्हणत असतात. हो. गरीबाचा फायदा घेऊन जो मोठा होत असतो का त्या जातीला गिधाड म्हणतात. हो. जो गरीबाची जाण ठेवतो का ती माणसं मोठी असतात, मोठी असतात. छत्रपतींचा एक इतिहास पाहला. गरीबाची लेकर भारदस्त होती, भारदस्त, हे टवटवीत शरीर त्यांची, घुटीसारखे होते. छत्रपतींनी विचार केला, ही लेकर जिथं लाथ आणतील तिथं पाणी काढतील. काय द्यावा यांना, टिकाऊच दिले, काहीला खोरेच दिले. एक फोटो दुर्मिळ पाहिला मी. छत्रपती काही तरुणांना टिकाऊ वाटीत असताना, अरे खांदा हा परिसर, करा हा विकसित, लावा इथं बी आणि काढा तुमच्या जगण्याची मोती तयार करा. काय काय होते, काही भारदस्त लोकायला, जाणकार लोकायला बैलजोडीत दान करायची जाण होती व लोकांना. काही लोकांना जाण होती, जाण होती. पाहलं म्हणले, रामभाऊ जी मालक, जी 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 लय आदर करायचे हो काही लोक, आदर करायचे गोरगरिबाचा. तुम्हाला एक सांगू का, ज्या मालकाने गरीबाचा आदर केला त्याच्या 4-4 पिढ्या अजून श्रीमंत आहेत. 4-4 पिढ्या श्रीमंत आहेत. काही मालक असे विचित्र होते, पोटासाठी काम करणाऱ्या गड्याला उठायला उशीर झाला, बुटासकट तुडिले. जाण ठेवली पाहिजे, जाण. घडेला वृत्तांत सांगतो. मालकाच्या शेतात काम करणाऱ्या गड्याची पोरगी लग्नाला आली. मुलगी सुंदर होती, मगर वा महाराज सुंदर मुलगी होती. श्रीमंताच्या पोरानं पास केली, लग्न करण्यासाठी तयार झाला. ते म्हणला, पण लग्न करायची ताकद माझी मोठी नाही, मी तर मालकाच्या रानात राहतो, जांभळी खाली लग्न लाईन, मंडप घालायची ताकद नाही. काय हरकत नाही म्हणजे, वस्तू चांगली, काय करायचं आपल्याला, अक्षता टाकायच्या. मालकाला सांगितलं, मालक वर्षाची चंदी उचललेली आहे, आता तुमच्याकडे माझं काही राहिलं नाही, पण पोटचं लेकरू उजवायचंय, हात पायल्या गहू द्या. दिले नाही मालकाला, दिले नाही. मालकानं हात पायल्या गहू दिले नाही. परिणाम सांगू, गड्याच्या पोरीचं लग्न झाल्या, तिच्या पोरीला जे पोरग होते का ते तहसीलदार झालं. आणि ह्या पोरीचा आजोबा ज्याच्या इथं कामाला होता त्याचा नातू तहसीलदाराची गाडी चालवायला ड्रायव्हर झाला. कसं फिरतंय आभाळ,
महाराज वरचे सूत्र काय फिरतील काही विचार करू नका. हे कोणाच्या बापाची जी आगिरी नाही. रावाचा रंक, रंकाचा राव. काय माणसानं स्थिर वागलं पाहिजे, स्थिर वागलं पाहिजे. हे चालू असते ना मुसमुस 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 मुसमुस, हे जरा एक आटोक्यात ठेवलं पाहिजे, मर्यादित ठेवलं. कोणाला धनाची मुसमुशी आहे, कोणाला सत्तेची मुसमुशी आहे, कोणाला तारुण्याची मुसमुशी आहे, कोणाला बाहुबळाची मुसमुशी आहे, कोणाला माझ्या पाठीमागं 10-5 मित्र आहे त्याची मुसमुशी आहे. अरे हे चटनिष्ठून जात असते. हो शेजीची कामिना, आणि तू काय भंगीर यायचं धरून बसला. हा ती बाजूला राहते जिच्या सोबत 7 फेरे घेतलेत महाराज. ती शेजीची कामिना दूर राही. मित्र आले गोत्र झाले, तेही मशानीहून परतले. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. माणसाची श्रीमंती ती आहे, देवानं आपल्याला मोठं करावा आणि मोठेपणात गरीबाचा सन्मान करावा. देऊ नका हो कोणाला रुपया, 1 रुपया देऊ नका कोणाला. पण कोणाचा अपमान करण्याची आपली काय पात्रता आहे, आपली लायकी एखाद्या गरीबाची. ठीक आहे आपल्या अंगावर 5,000 किमतीचा धोतर जोडाय महाराज, पण एखाद्याच्या धोतराला गाठी असल्या आपण म्हणायचं त्याला भिकार चोट. अरे तो गरीब आहे, तो गाठी मारलेला का धोतर होत नाही नेसायला ना, ते तुला मागायला येत नाही ना. असं वजन. अरे वा वा काय चाललं दादा, बरं आहे तुमचं. आदर 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 आदर. तुम्हाला सांगतो शहाणी माणसं वाणीच्या श्रीमंतीवर जग जिंकतात. आमच्या प्रांतातला एक माणूस 5-10 आमदार झाला नुसता बोलण्याच. मी म्हणत असतो बापू तुम्ही जन्माला आले तेव्हा तुमच्या आईनं तुम्हाला लय मत खाऊ घालता होता. गाडी चालल्याबरोबर असे शेतकरी दिसला की काय दादा काय म्हणतात कांदे, कालच्या पावसानं जरी तारामळ झाली असन, काय हो निसर्ग कोपला हो राजे हो. गाडी थांबून इतकं बोललं की ते त्याच्या भावानं कोणाचं बटन दाबाव तिथं बदत नव्हतं, ते त्याच दाबायचं. मला बोलले होते साहेब रस्त्यानं. वजनदार भाषा असते महाराज. तेव्हा गरीबावर ठसा पडतोय. म्हणून मला असं वाटतंय मोठ्याने मोठ्यातले गुंगण्यापेक्षा सर्वसामान्यामध्ये गुंगा, हे तुम्हाला वरी नेतेत हो, वरी नेतेत वरी नेतेत. माझा पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात पाला खाणाऱ्या सोबत राहिला हो. पाले खाव पाला खावो निया वाहिले पर्वत, पाला खावो निया वाहिले पर्वत, पाला खावो निया वाहिले बाबा दिला से तो सिंधुवारी, पाला खावो निया, पाला खावो निया, पाला खावो निया वाहिले पर्वत, पाला खावो निया, पाला खावो निया, पाला खावो निया वाहिले पर्वत, बांधिएला से तो सिंधुवारी, बांधिएला से तो सिंधुवारी, बांधिएला तो सिंधुवारी, बांधिएला तो सिंधुवारी, पाला खावो निया, पाला खावो निया, पाला खावो निया वाहिले पर्वत, पाला खावो निया, पाला खावो निया, पाला खावो निया वाहिले पर्वत, पाला खावो निया, पाला खावो निया वाहिले पर्वत, पाला खावो निया, पाला खावो निया, पाला खावो निया वाहिले पर्वत. किती साधे होते. पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधुवरी. बारकालीच होते. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगोळ. मालकाला मोठं केलं होय बारकाला. लहानाला लहान म्हणत जाऊ नका. तुम्हाला एक सांगू का राजे हो, मोठाली माणसं आपल्या कार्यक्रमात चांगली जागा धरून बसतात, पण सामान्य माणसं आपल्या कार्यक्रमात आथरून टाकायपासून सेवा करतात. याचं भान ठेव जा हो, याचं भान ठेव जा. कार्यक्रम झाल्या ज्याने आपल्या पोरीच्या लग्नात बवल्यासाठी चिखल करीत होते, भेंडे रचित होते, बवलं रचित होते, मांडव घालीत होते,
लाकडाची मांडव तोडायचे, असे जांभळीचे मांडव असायचे. आणि मग जुन्या काळातली माणसं शेवटचे एक जेवणफाचे लग्न झाल्यावर उरलेले लाडू, करंज्या, कुरडया, गुगऱ्या त्या करून मग त्याचा वजन सांभाळायचे, त्यांचा आदर ठेवायचे. अरे आपल्यासाठी किती त्यांनी काम केले. ही पहिल्यापासून सर्वसामान्यांना जोपासण्याची ताकद होती. ती माणसं कधीच पाठीमागं नाही आली. चला वजनदार माणूस आहे रामभाऊ, इथपर्यंत आलतो ना. नाराज कस काय रामभाऊ? जी मालक जी. रामभाऊ टोपलं ते का 2-4 पाट्या शेण काढताय रामभाऊ, या इकडं. हात धुतले नांदीवर. दारात नांदी होत्या पहिल्या. जनावर ज्याच्याकडे असतील का त्याच्याकडे नांदी होत्या बापू. हावद नव्हते. हावद हे आता आलेत. नांद जुना शब्द आहे नांद. नांदीवर हात धुतले. बसा रामभाऊ. हे श्याम, काय नातू असेल नावाचं, जीव आजोबा, हे दूध घेऊन या. 2 मोठाले अशा लोट्या दूध आलं. प्या रामभाऊ दूध. काय दूध प्या वाटतं बापाल. पोरग झोपलंय 3 दिवसापासून. मालकाचा आदेश दूध प्याला. 2 दिवस काही खाल्लं नव्हतं घरी बापान. पण काय झालं, डोळ्याला पाणी आलं. मालक 2 रात्र 2 दिवस, 3रा दिवस उजाडाय. पोरग झोपीतून उठत नाही, खात नाही, पेत नाही, काही बोलत नाही. ठीक आहे, काढा शेण. शेण काढ. यालो मी रामभाऊ घरी. मालक घरी येतो म्हणल्याबरोबर रामभाऊला असं वाटलं पंढरपुरातला मालक येतो काय. लय आदर करत होती हो लोक. मोठी माणसं ज्या वेळेला गरीबाचा आदर करत होती त्यावेळेला गरीब दादा मोठ्यांचा लय आदर करीत होती. लय आदर करायचे. आता काय झालं, आदर कशामुळे कमी झाला माहितीये का? आता मोठाले नुसत्या मुद्या घालून, ए राम्या कढी आण, जाय तिकडे बॉम्बले. तो रुपयाचं सहकार्य नाही, मला ओट टेजून राम्या म्हणायला. वाननेरायला साधं समजूत नका. यायच्या मनात आल्या हे कुठं बसतील काही मिळत नसतो. यानच म्हणायचं, रामभाऊ कडी आण बरं. बर 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 जिजा आणतो. असं जरा नीट बोलणं, मनाची श्रीमंती ठेवणं. येड्यावाने ह्या पण इतक्या विचित्र आहे. आता संक्रांतीच्या दिवशी जिच्या गळ्यातले मोठे दागिने तिला आधी हळदी कुंकू देईल. गरीबाईच्या बाईच्या कपाळावर काही इचू निघतो का? जिच्या गळ्यातले मोठे दागिने जर तुला वाण देते आणि ती तिकडे तिकडे थोतर करायली आणि या आधी तिला हळदी कुंकू द्यायला जाते. धनवंताला की सर्व मान्यता आहे, पण कुठं बी नसती ना. हा, जिच्या कपाळावर कुंकू ती सौभाग्य होती. लय वेळ संक्रांत आली ना आता 15 तारखेला. आमच्या पोरायच्या महिने एके दिवशी माझ्याकडून 5-7 हजार रुपये घेतले. घ्यायचे काय गरज, मी कुठं तिकडे चावडी थोडी टाकायलो, घरी ठेवतो ना. आणि त्या 5-7 हजाराचं सामान आणलं संक्रांतीचं. आणि मग नेमकं एके दिवशी श्राद्धाचं कीर्तन झालं. संध्याकाळचं करायचं. तिथं एक म्हातारी गमोलीन म्हणजे कीर्तन कॅन्सल झालं. म्हणलं काय हरकत नाही, चला घरी. मग मी ज्या दिवशी घरी त्या दिवशी यायच्या संक्रांतीचा कार्यक्रम, ते वांद्याचा वाटायचा कार्यक्रम. असे ते टेबलं गिबलं लावले. एका टेबलावर किलोचे 7-8 ढेकळं होते गुळाचे. एका टेबलावर 9-10 अर्धा किलोचे होते. एका टेबलावर पाव किलोचे 9-10 होते. त्याच्या पलीकडं 2-3 असे पितळाचे बगवे होते. त्याच्या अलीकून 2 चांदीचे होते. आणि त्याच्या पलीकडे शॅम्पूच्या पुड्या होत्या. चहा गाळायच्या गाळण्या, चाळण्या, शॅम्पूच्या पुड्या आणि घासण्या त्या पलीकडून होत्या. जरा मध्यम बाई आली की किलोचं ढेकूळ, जरा थोडी आली की मग अर्धा किलोचं, जरा कमी पाव किलोचं, आणि 2-3 पुढारणी आल्या की चांदीचं बुकट. ती बघू पुढारणी होत्या बिचाऱ्या, त्याला चांदीचं दिलं. अजून जर सकाळी जिल्हा परिषद पंचायत समितीवाल्याची बायका त्याला ती पितळाची दिली. आणि डरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी दिली. मी म्हणलो होंडी होशीन होंडी, केस राहायचा नाही तुझ्या डोक्याला केस. इतका हसू नका, हे तुम्हाला सांगायलो. तुम्हाला इतकी पागल आहे का मै बायको शॅम्पूच्या पुड्या वाटायला? हे तुमचं दळायलो, ध्यानात घ्या. विठाला विठाला आदर. पंक्ती भेद्याचे मरतील पोरे, मालकाचं वाक्य. असा कुठेही पंक्ती भेद करायचा नाही. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र जर लोखंडाचं जरी असलं तरी ती सौभाग्यवती आहे. माणसं आदर वाचक होती हो. घरी गेले,
बायकोला सांगितलं, लक्ष्मी मालक आलेत. जागा देत नव्हती जमीन. मालक आपल्या घरी, मालक आपल्या घरी. आतमध्ये गेलं आणि सांगितलं, बाळा धन्याचे मालक आलेत. धनी म्हणजे नवरा, आणि नवऱ्याचे पोटाचे मालक म्हणजे काम करून घेतल्या पैसे देणारा धन्याचा मालक. ह्या वजनदार काठी टेकीत टेकीत वजनदार म्हातारं जुन्या काळातलं गुटखा खात नव्हतं, मंदिरात पते खेळत नव्हतं, कोपऱ्या कापऱ्यानं थुकत नव्हतं. ते काही येडगळ म्हातारं होतं का ते? हे काही काही पिराला कापायचे पण कामी नाही राहिले. काय काय डंगर पिराला कापायला नेले आम्ही 2 म्हातारे. मी म्हणलं यायचा बळीत देऊ आता पिराला. तर पीर म्हणला मी अख्खं गाव पालथं करीन. हे इतके नालायक इतके पिराला कापायच्या पण कामी नाही. तर म्हणजे पहा काय काय म्हातारे किती पागल. विठाला विठाला विठाला. हो मला सांगा, सप्ताह असेल, अण्णा भागवत असेल, रामायण असेल, राम मंदिर आहे ना महाराज तुमच्या इथं, 22 तारखेला भजन करा बरं. हात जोडून विनंती तुम्हाला. राम मंदिर आहे. ज्याच्या गावात राम मंदिर नसेल, मारुतीरायाच्या मंदिरात पण 22 तारखेला करा. कारण जगाचा बाप उद्या अयोध्येतल्या मंदिरात प्रवेश करणार आहे. विश्वाचा बाप, माझ्या ब्रह्मांडाचा मालक, पंढरीश पांडुरंग परमात्मा, कृतात्रेतायुगातला अवतार भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र एका नव्या फार मोठ्या भव्य दिव्य मंदिरामध्ये उद्या त्यांचे प्राणप्रतिष्ठा आहे 22 तारखेला. गाव गाव भारतभर आपल्या महाराष्ट्र